पूजा करून घेतली आहे आणि बाहेर सुद्धा मस्त अशी रांगोळी काढली आहे. शो यू मस्त अधिक मासातली रांगोळी काढली आहे मी. सो आता मी कॉफी घेते. जास्त करून तर मी चहाच घेते, त्यामुळे टी लवर, बट आज मला कॉफी घ्यायची इच्छा झाली. सो चला मग थोडीशी कॉफी घेऊया. तर गाईज ही नेसकॅफेची 3-in-1 आहे ही कॉफी मला, आणि हा फ्लेवर आहे कॅरेमल लॅटे. सो दिस इज माय फेवरेट वन. I mix it with hot water. It's ready. Oh, awesome. हा कॅरेमल फ्लेवर मला खूप आवडला कॉफीमधला. पहिला मी नॉर्मल आणलेली नेसकॅफेची, बट त्या दिवशी मी NSKला गेलेली, सो मला हा कॅरेमल फ्लेवर भेटला आणि तो मी बाय केला. सो चला कॉफी पिऊन भेटूया परत. आपल्याकडे अधिक मास चालू आहे ना, सो उद्या मी माझ्या पोरीला पोचणार आहे, तर त्याच्यासाठी मी आज उद्या अनारसे बनवेन इन्स्टंटवाले, आणि आज मी बनवणार आहे पुरणपोळी. सो त्याच्यासाठी 1 कप डाळ भिजत टाकते. डाळ 1 कप ही मी 1 चणा डाळ घेतली. आपल्यात असं म्हणतात की अधिक मासात चांदीची कुठलीही वस्तू घेतलेली चांगली असते. सो कधीपासून मला फेरवे घ्यायचेच होते, तर आज फायनली मी फेरवे आणायला जाणार आहे. म्हणून मी संध्याकाळचं आणि दुपारचं काय असेल ते काम मी आताच करून घेते. जशी मी डाळ भिजत घातली, सो आता मी मस्त गूळ वगैरे कापते. संध्याकाळचं जेवणाची पण तयारी मी आताच करते, जी काय असेल ती. आणि सो चला भेटूया कसं काय असं. मी जेव्हा निघेन तेव्हा तुम्हाला मी परत फीडबॅक देईन माझा. सो मी तुम्हाला म्हटली होती की मी 1 कप जशी डाळ भिजत टाकली, तर मी आता त्याच प्रमाणात 1 कप मी मैद्याचं पीठ घेतलं आणि 1 कप गव्हाचं पीठ घ्यायला. 1 कप गव्हाचं पीठ. या मेजरमेंटने जर तुम्ही पुरणपोळ्या केल्यावर पीठ मळलं ना, तर तुमच्या पुरणपोळ्या लाजवाब होणार, लाजवाब. थोडंसं तेल, गरम तेल नाही टाकलं तरी चालतं, आणि थोडंसं एकदम चिमूटभर मीठ. पहिलं पाणी न टाकता डायरेक्ट आपलं तेल, हळद, मीठ असं थोडंसं मिक्स करून घ्या. मे जर मला टाईम भेटला तर मी पुरण पण करूनच जाईन. मग आल्यावर फक्त आपलं पुरणपोळ्या करायच्या राहते माझ्या, कारण की उद्या मला टाईम नाही भेटणार. उद्या अनारसे पण बनवायचे असेल, अनारची साफसफाई, डेकोरेशन सगळं मला एकटीलाच करायचं आहे. कुकरच्या 2 शिट्या घेतलेल्या, मग त्यासाठी 4 घेतलेल्या. तर तुम्ही बघू शकता डाळ पूर्णपणे अशी शिजले. तर मी आता ही डाळ घालते पूर्ण, त्याचं पाणी पूर्ण निघून गेलं पाहिजे. सो इकडे मी गूळ गरम करून ठेवला आहे. हळूहळू मंद आचेवर गूळ घालते, आणि मी गूळ एकदम बारीक कधीच चिरत नाही, मी फोडून डायरेक्ट टाकते. तर इकडे मस्त गूळ मेल्ट झालेला आहे. ही आपली
चमच वेलची पूड. आणि आता तुम्हाला समजेल कसं ते डाळ झाले असं तुम्हाला दाखवते. हा चम्मचच्या अडकलं म्हणजे ही तुमची डाळ झाली. आपण आता गॅस बंद करूया. सो गाईज, दिस इज माय लव्ह. आय एम कशी दिसते मी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अँड 3 वाजलेत आणि मला 3 वाजता निघायचं होतं, बट कामाच्या आणि या ब्लॉगिंगच्या चक्करमध्ये सगळं राहून गेलं आहे. सो आता मी फटाफट निघते आहे. सो गाईज, फायनली आम्ही पोचलो इकडे, बट या शॉपमध्ये मला नाही भेटली जशी मला पाहिजे होती. इकडे सगळे साऊथ इंडियन पॅटर्न. सो आम्ही नंतर गोल्डच्या शॉपमध्ये आलो. तिकडे आम्हाला थोडंसं काम होतं अँड ते पण झालं आणि वरून माझा तर फायदाच झाला. तर मी सिल्वर घ्यायला गेलेली आणि मी बाय केलं मस्तपैकी गोल्ड. आणि ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये तर नाही दाखवणार, बट मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन. तिकडे आम्ही मस्त गरम गरम चहा पिला आणि आमचं काम झालं. आम्ही घरी आलो. येताना पार्सल घेऊन आलेलो, कारण की मी घरी जेवायला नव्हतं बनवलेलं संध्याकाळचं. तर जेवलो आणि मी लगेच पुरणपोळ्या करायला घेतल्या, कारण की तुम्हाला तर माहीत आहे मी दुपारीच पीठ वगैरे मळून ठेवलेलं आणि पुरण पण वाटून ठेवलेलं. सो मस्त पटापट असं पुरणपोळ्या केल्या. बाकीची जे काय साफसफाई होती ते पण केली आणि सगळं आवरून मग आम्ही बसलो. आणि सो हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हळूहळू मी तो अजून चांगला करायचा प्रयत्न नक्की करेन. आणि तुम्हाला जर आवडत असेल माझे ब्लॉग बघायला तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.